नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीची निर्दोष मुक्तता करतो आणि सायली बाहेर येते तेव्हा विचारते की नेमकी काय झालं, मला काहीच कळालं नाही. त्यांनी माझा फोनसुद्धा जप्त करून घेतला, पण मला खात्री होती की तुम्ही मला सोडवण्यासाठी आकाश पाताळ एक करावे. अर्जुन म्हणतो की सॉरी, मला खूप उशीर झाला, कारण हे मी खरं तर आधीच करायला पाहिजे होतं. माझ्यामुळे तुला एक रात्र जेलमध्ये काढावी लागली. आता अर्जुन आणि सायली तिथून जायला निघतात तेव्हा एक दाम्पत्य तिथं येतं आणि अर्जुन सुभेदार तुम्हीच का असं विचारतात. माझ्या मुलाला इथंच आणून ठेवलं आहे का असंही विचारतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, ते काल किडनॅप झालेला मुलगा तो तुमचाच का. तेव्हा तो व्यक्ती सांगतो की हो, खरं तर आम्हाला एका व्यक्तीने चुकीची माहिती दिली होती की एका बाईने आमच्या मुलाला पळवलं, म्हणून आम्ही तशी कंप्लेंट केली होती. पण इन्स्पेक्टर साहेबांनी आम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं. ती बाई सायलीचे आभार मानते की आमचा मुलगा रडत असताना हिनेच धीर दिला, त्यामुळे देव तुमचं कल्याण करो. अर्जुन म्हणतो पण तुम्हाला कोणी सांगितलं की हिनेच तुमच्या मुलाला पळवलं. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की तिथं खूप गर्दी होती, त्या गर्दीतलीच एक व्यक्ती असं बोलला, त्यामुळे आम्हालाही तसंच वाटलं. इकडे सायली अर्जुन घरी येतात. सर्वांना खूप आनंद होतो, मात्र प्रियाला खूपच धक्का बसतो. ही कसं काय सुटली? 15 दिवस तरी हिला जेलमध्ये सडावं लागेल, इतका मोठा सापळा रचला होता मी, त्यातून सुद्धा ही कशी काय वाचली. प्रिया लगेच नाटकी बोलू लागते की अगं सायली, तू सापडत नव्हतीस ना, तेव्हा नको नको ते विचार आले माझ्या मनामध्ये, आणि जेव्हा तुला कळालं ना की अटक झाली आहे, मग तर म्हटलं की सगळं संपलंच. अर्जुन म्हणतो असं कसं संपेल, अजून मी जिवंत आहे. प्रिया म्हणते की हो, तेच मी देवी आईकडे हीच प्रार्थना करत होते की हिला सोडवण्यामध्ये तुला यश मिळव. अर्जुन सांगतो की खूप मोठा प्लॅन करून सायलीला अडकवलं गेलं होतं आणि तो सगळा घडलेला प्रसंग त्यांना सांगतो. सगळे खूप प्रेमाने सायलीची चौकशी करत असतात. अर्जुन म्हणतो पण सायलीला अटक झाली हे तुम्हाला कोणी सांगितलं. तेव्हा सगळेजण प्रियाकडे पाहतात. अर्जुनला कळतं की हे सगळं प्रियाने मुद्दाम मधुभाऊंना त्रास व्हावा म्हणून सांगितलेलं असतं. प्रिया लगेचच अश्विनला मेसेज करते की 1 तासामध्ये आपल्या नेहमीच्या ठिकाणी मला येऊन भेट, आणि घरच्या सगळ्यांना सांगते की अश्विनने मला एका ठिकाणी बोलवलं आहे म्हणून मी तिथं जाते आहे. असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि प्रिया हे खोटं बोलली हे अर्जुनच्या लगेच लक्षात आलेलं असतं. प्रिया इकडे महिपतकडे येते आणि तुमचा प्लॅन असा फ्लॉप झाला म्हणून दोघांमध्येच वाद होतात. नागराजला मात्र या सगळ्याबद्दल काहीच कल्पना नसते. तेव्हा प्रिया नागराजला सांगते की एका मुलाला किडनॅप करायचं होतं आणि त्याला कमीत कमी 10 दिवस तरी लपून ठेवायचं होतं, पण या अण्णा सरांच्या पंटर लोकांनी चांगली पसुभर माती खाल्ली. सरबतवाल्या बाईकडं बेवारशेपणे कोण असं मुलाला किडनॅप करून ठेवतं का. तेव्हा महिपत म्हणतो की हां, म्हणजे मी माझ्या गोडाऊनमध्ये ठेवायचं होतं का त्या मुलाला. मग अर्जुन सुभेदार कोर्टामध्ये म्हटला असता की युअर ऑनर, हा मुलगा महिपत शिकरे यांच्या गोडाऊनमध्ये सापडला, मग यांची कसून चौकशी होण्यात यावी. असं जर झालं तर सोडवायला कोण येणार होतं, तू का तुझा तो खोटा बाप किल्लेदार. आता इकडे अर्जुन सायली घरी आली म्हणून खूप आनंदित झालेला असतो, पण तितकीच त्याला तिची काळजीसुद्धा वाटत असते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला अस्मिता घरी परत आलेली पाहायला मिळणार आहे आणि प्रिया अस्मिता मिळून सायलीच्या विरोधामध्ये नेहमीप्रमाणे कटकारस्थान करताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. पण त्यातूनही चांगली गोष्ट म्हणजे सायली आता त्यांचे प्लॅन जिथल्या तिथं उधळून देतानाही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.